हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपण क्लास 6 इंग्लिशचा चॅप्टर 1.3 सिक्रेट प्लॅन ऑफ द व्हेजिटेबल्स म्हणजे या ठिकाणी जे काही व्हेजिटेबल्स आहेत, भाज्या आहेत, त्यांचा जो काही सिक्रेट प्लॅन आहे, गुपित योजना, ते आपण पाहणार आहोत. तर या ठिकाणी बघा, बलबीर नावाचा मुलगा असतो आणि हा बलबीर जो आहे त्याला भाज्या बिलकुल आवडत नसतात. मग त्याला भाज्या आवडत नाही म्हणून भाज्यांनी एक स्वतःच प्लॅन केलेला असतो, सिक्रेट असतो तो. आणि मग त्यांचा प्लॅन या ठिकाणी यशस्वी होतो. तर पाहूया स्टोरी, आपण इंग्लिश टू मराठी समजून घेऊया. तर या ठिकाणी बघा, वॉर्म अपची एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. तर या ठिकाणी तुम्हाला मॅच करायचं आहे. या ठिकाणी चित्र दिलेली आहेत आणि या ठिकाणी वर्ड दिलेले आहेत. म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी काही टेस्टची नावं दिलेली आहेत. तर या ठिकाणी पहा, सॉल्टी या ठिकाणी काय असणार आहे, तर ही जी सॉल्टची बॉटल आहे याला तुम्हाला मॅच करायचं आहे. स्पायसी म्हणजे तिखट काय असणार आहे, तर चिली इथे तुम्हाला मॅच करायचं आहे. नेक्स्ट आहे स्वीट, तर याच्यामध्ये स्वीट काय असणार आहे, तर शुगर केन म्हणजे ऊस हा स्वीट असणार आहे. त्यानंतर आहे सॉर म्हणजे आंबट, तर इथे लेमन दिलेला आहे, त्याला मॅच करायचं आहे. आणि टँगी, तर आता इथे ऑप्शन आपलं बिटर गोड राहिलेलं आहे, तर आपल्याला माहिती याची चव बिटर असते, तर इथे बिटर असायला हवं होतं. तर ठीक आहे, तुम्ही नोटबुकमध्ये लिहिताना इथे बिटर टेस्ट लिहू शकता. तर आता आपण स्टोरी समजून घेऊया. रीड अँड अंडरस्टँड, वाचा आणि समजून घ्या. बलबीर वॉज व्हेरी फॉन्ड ऑफ चॉकलेट्स. फॉन्ड ऑफ म्हणजे आवड असणे. तर बलबीर नावाचा जो मुलगा आहे त्याला चॉकलेट्सची अतिशय आवड होती. ही अल्सो लव द टेस्टी डिशेस हिज मदर मेड. आणि त्याला त्याच्या आईने बनवलेल्या जे काही डिश आहेत त्या त्याला फार आवडायच्या. हावेवर ही वूड नेवर ईट एनी व्हेजिटेबल्स. पण तरी देखील त्याला व्हेजिटेबल्स म्हणजे भाज्या मात्र बिलकुल, आईने जरी बनवलेल्या असल्या तरी भाज्या त्याला बिलकुल आवडायच्या नाहीत. हिज मदर वूड गेट अँग्री. आणि मग त्यामुळे त्याची आई त्याच्यावरती रागवायची. गेट अँग्री म्हणजे रागवणे. बट फॉर एनी व्हेजिटेबल डिश बलबीर वूड ऑलवेज से अ लाऊड नो. आणि कोणतीही डिश मुलांना त्याच्या समोर आली ना की तो मोठ्याने से अ लाऊड नो, नो मला नको येते असं म्हणायचा. लुक ॲट दिस पीज बलबीर, दे टेस्ट सो नाईस विथ पनीर. आणि मग त्याची आई त्याला काय समजवत आहे पहा, बलबीर हे बघ पीज म्हणजे हे बघ वाटाणे, आणि या वाटाण्यांची टेस्ट तर पनीरसोबत अगदी छान लागते. हिज मदर वूड से, त्याची आई म्हणाली. बट बलबीर वूड मेअरली शेक हिज हेड. परंतु बलबीरने त्या ठिकाणी केवळ मान हलवलेली आहे, म्हणजे नको म्हणून त्या ठिकाणी त्याने स्वतःची मान वळवली आहे. नेम एनी व्हेजिटेबल अँड बलबीर वूड टर्न हिज फेस अवे. आणि कोणत्याही भाजीचं नाव घेतलं की बलबीर मात्र त्याचा फेस टर्न करायचा, म्हणजे असा मान वळवायचा. ही वूड नॉट लुक ॲट इवन गाजर हलवा टॉप्ड विथ नट्स अँड रेझिन्स. आणि ना मुलांनो, बलबीर जो मुलगा होता तो अगदी गाजर हलवा सुद्धा खायला नकार द्यायचा, कारण गाजर ही एक भाजीचा प्रकार आहे आणि त्यामुळं भाजी कोणतीही असो, भाजी खायचं म्हटलं की त्याच्या जीवावर यायचं, म्हणजे तो भाजी खायचाच नाही. आणि अगदी हलवा देखील, ज्याच्यावर आपण सुका मेवा घालून वगैरे सजवतो, नट्स म्हणजे ड्रायफ्रुट्स, जे काही सुका मेवा असतो, काजू बदाम वगैरे, अँड रेझिन्स म्हणजे मनुके, तर मनुका वगैरे घालून आपण जो काही गाजर हलवा बनवतो तो देखील त्याला आवडत नसे. बलबीर्स फादर अँड मदर वूड गेट व्हेरी अँग्री. आणि माहिती आहे का मुलांनो, यामुळे मग बलबीरचे जे मदर आणि फादर होते ते खूप त्याच्यावरती रागवायचे. बट ऑल द व्हेजिटेबल्स वूड फील मोर अँग्री अँड हर्ट. परंतु या ठिकाणी ज्या भाज्या होत्या त्या देखील खूप जास्त हर्ट झालेल्या आहेत, म्हणजे दुखावल्या गेल्या आहेत आणि त्या बलबीरवरती खूप रागवल्या देखील आहेत. त्यांना त्याचा खूप राग देखील आलेला आहे. बलबीर डज नॉट लाईक मी, आय ऑल्सो डू नॉट लाईक हिम, ग्राउल्ड मिस्टर पोटॅटो वन डे. आणि माहिती आहे का मुलांनो,
आता इथे पोटॅटो काय म्हणते पहा, बलबीरला मी आवडत नाही ना, तर मला देखील बलबीर आवडत नाही. सी हाऊ ही हेट्स मी, क्राईड कॅरट, टॉप्स अँग्रीली. आणि मग या ठिकाणी जे कॅरट आहे, गाजर आहे, ते काय म्हणते की बलबीर माझा कसा तिरस्कार करतो. हेट्स म्हणजे तिरस्कार करणे, असं ओरडून म्हणतो. स्टॉप्स अँग्रीली म्हणजेच रागाने वगैरे ओरडून तो त्या ठिकाणी म्हणतो. आय वूड लाईक टू स्कोल्ड द फेलो. आणि मग ह्या ठिकाणी मला तर ह्या फेलो म्हणजे ह्या मनुष्याला, ह्या मुलाला खूपच रागवावंसं वाटतं. स्कोल्ड म्हणजे रागावणे किंवा खारटपट्टी काढणे. सेड मिस भेंडी. तर कोण म्हणतं? मिस भेंडी म्हणते, मला तर ह्या मुलाला खूप रागवावंसं वाटतं. नेक्स्ट आहे अँड आय नो हाऊ टू डील विथ धिस स्टबर्न बॉय, मिस्टर करेला सेड. आणि करेला काय म्हणतो की मला ह्या खोडकर किंवा हट्टी, स्टबर्न म्हणजे हट्टी मुलाशी कसं डील करायचं आहे ते मला चांगलंच माहीत आहे. विथ अ नॉटी स्माईल म्हणजे अगदी अशी खोडकर स्माईल करून तो म्हणजे करेला जो आहे तो त्या ठिकाणी म्हणतो. बाय द टाईम डिनर वॉज रेडी ऑल द व्हेजिटेबल्स हॅड वर्कड आउट देअर प्लॅन. आणि मग डिनर टाईम म्हणजे रात्री जेवणाच्या वेळी सर्व भाज्या त्यांचा प्लॅन करत होत्या. बलबीर वॉज फॉन्ड ऑफ एग करी. आणि बलबीरला मुलांनो अंड्याची भाजी फार आवडायची. व्हेन द करी वॉज ब्रॉड टू द टेबल. जेव्हा ती अंड्याची करी टेबलवर ठेवली जायची, ही ग्रीडीली पुट अ पीस ऑफ द एग्स इन हिज माउथ. आणि तो अगदी हावरेपणाने त्या अंड्याचा पीस, जे काही अंडा आहे, तो लगेच त्याच्या तोंडात टाकायचा, म्हणजे तो खायचा. याक. आता या ठिकाणी याला इथे चव कडवट लागलेली आहे म्हणून तो काय म्हणतो, याक. द एग इज बिटर. हे अंड तर कडू आहे. ही क्राईड. तो ओरडतो. ही डिड नॉट नो दॅट मिस्टर करेला हॅड स्क्वीज्ड हिज ज्यूस ऑन द एग. आणि त्याला माहीत नसतं की हा जो मिस्टर करेला आहे त्याने त्याचा रस जो असतो तो त्याच्यावरती, त्या अंड्यावरती पिळलेला असतो. स्क्वीज्ड म्हणजे पिळणे, ज्यूस म्हणजे रस, ऑन द एग म्हणजे अंड्यावर पिळलेला असतो. रबिश हिज फादर शाउटेड. आणि त्याचे वडील काय म्हणतात, रबिश कुठला, म्हणजे त्याच्यावरती रागाने ओरडतात. बट बलबीर सेड इट्स रिअली बिटर पापा. पापा हे खरंच कडू आहे. अँड आस्क्ड फॉर कस्टर्ड. आणि मग तो परत त्याला म्हणजे ते कडवट लागल्यामुळे तो कस्टर्ड विचारतो. कस्टर्ड म्हणजे दुधापासून बनवलेला पदार्थ असतो. When the custard was being brought, a cauliflower threw a big lump of salt into it. आणि मग जेव्हा त्याला कस्टर्ड दिलं जातं तेव्हा कॉलीफ्लावर जे आहे म्हणजेच फुलकोबी, थ्रीव अ बिग लंप ऑफ साल्ट इनटू इट. आणि मग तेव्हा ती मिठाचा मोठा गोळा किंवा खडा जो आहे तो त्याच्यामध्ये म्हणजे त्या कस्टर्डमध्ये टाकते. बलबीर पुट अ स्पूनफुल ऑफ कस्टर्ड इन हिज माउथ. आणि मग तो मिठाचा खडा म्हणजे तो स्पूनफुल मीठ जे, बलबीर पुट अ स्पूनफुल ऑफ कस्टर्ड इन हिज माउथ. आणि मग बलबीर एक चमचाभर कस्टर्ड त्या ठिकाणी खातो. ही फाउंड इट सो सॉल्टी दॅट ही कुड नॉट सॉलो इट. आणि त्याला ते इतकं खारट लागतं की ते त्या ठिकाणी तो गिळू शकत देखील नाही. द कस्टर्ड इज सॉल्टी मम्मी. आणि तो म्हणतो की मम्मी हे कस्टर्ड जे आहे ते खूपच खारट आहे. बट हिज मदर अँड फादर डिड नॉट बिलीव्ह हिम. परंतु त्याचे आईवडील त्याच्यावरती विश्वास ठेवत नाहीत. का ठेवत नाहीत? एक तर त्याला भाज्या आवडत नसतात आणि त्याने अंड्याची भाजी खाल्ली तर तो म्हणतो मम्मी हे फारच कडू लागत आहे. त्यानंतर ते कस्टर्ड खातो तर मम्मी म्हणतो मम्मी हे फारच खारट आहे. मग त्याच्या आईवडिलांना वाटतं की हा ड्रामे करत आहे, त्यामुळे त्यांचा त्याच्यावरती विश्वास बसत नसतो. ऑल ही गोट वॉज अ स्कोल्डिंग फॉर बिईंग सच अ ग्रम्पी बॉय. आणि ग्रम्पी बॉय म्हणजे कुरकुर करणारा मुलगा. तर तो कुरकुर करणारा मुलगा असल्यामुळं त्याला सतत स्कोल्डिंग व्हायची त्याच्यावरती, म्हणजे सतत त्याच्यावरती आईवडील रागवायचे. बलबीर रिमेंड हंग्री. आणि बलबीर जो आहे तो भुकेला राहिलेला आहे, कारण त्याने अंड्याची भाजी खात होता त्यामुळे त्याला कडवट लागल्यामुळे त्याने ती खाल्ली नाही. त्यानंतर
कस्टर्ड खात होता तर त्याला खारट लागलं म्हणून त्याने त्या ठिकाणी काहीच खाल्लं नाही, तो उपाशीच राहिला. इन द मिडल ऑफ द नाईट म्हणजे मध्यरात्री बलबीर क्रेप्ट हंग्रीली टू द फ्रीज आणि बलबीर मात्र क्रिप म्हणजे रांगणे, या ठिकाणी क्रिपचं दुसरं रूप आलेलं आहे क्रेप्ट. तर अगदी रांगत रांगत म्हणजे गुपचूप त्याला भूक लागलेली होती आणि तो टू द फ्रीज कुठे गेलेला आहे, मग फ्रीजकडे गेलेला आहे. ही टूक आउट अ स्लॅब ऑफ चॉकलेट अँड टूक अ बिग बाईट आणि मग त्याने चॉकलेट काढलं, मोठं चॉकलेट, सिल्क चॉकलेट वगैरे असतं ना तशा टाईपमध्ये, आणि मग त्याने चॉकलेटचा एक बाईट घेतला. बट हिज टंग बर्न्ट, परंतु त्या ठिकाणी त्याने चॉकलेट खाल्ल्या खाल्ल्या त्याची जी टंग आहे, जीभ जी आहे ती बर्न्ट झाली म्हणजे भाजली गेली किंवा त्याला अगदी तिखट लागलेलं आहे. बिकॉज द व्हेजिटेबल्स हॅड रब्ड चिलीज ऑन द चॉकलेट्स, कारण ज्या काही भाज्या असतात त्यांनी ते जी काही चिली असते, मिरच्या ज्या असतात त्या चॉकलेटवरती घासलेल्या असतात. विथ हिज बर्निंग माउथ बलबीर टर्न टू अ बिग बाउल ऑफ गाजर हलवा आणि मग त्याचं भाजलेलं तोंड घेऊन बलबीर टर्न टू अ बिग बाउल ऑफ गाजर हलवा, मग तो त्या गाजर हलव्याकडे जातो जो की मोठ्या वाटीमध्ये ठेवलेला असतो. ही पुट अ स्पूनफुल इन हिज माउथ आणि मग तो एक चमचाभर त्या ठिकाणी खातो. आ हा हा, द हलवा टेस्टेड सो स्वीट अँड नाईस, आणि मग मुलांनो त्याला हलव्याची टेस्ट इतकी जबरदस्त लागते, कारण त्याने जेव्हा ती चॉकलेट खाल्लेली असते तेव्हा ती चॉकलेटला मिरच्या रब केल्यामुळे त्या ठिकाणी त्या तिखट लागतात. ती चॉकलेट त्याला तिखट लागते आणि मग परत तो गाजर हलवा खातो तर त्याला अगदी छान असं ड्रायफ्रूटने सजवलेला वगैरे घालून केलेला जो हलवा आहे तो त्याला अगदी टेस्टेड लागतो आणि तो म्हणतो की आ हा हा, द हलवा टेस्टेड सो स्वीट, हलवा तर फार गोड आहे, अँड नाईस छान आहे. ही टूक अनादर स्पूनफुल अँड देन अनादर, त्याने परत एक चमचा घेतला, त्यानंतर आणखीन एक घेतला. इट सरप्राइज्ड हिम दॅट गाजर हलवा कुड बी सो टेस्टी, आणि त्याला आश्चर्यचकित झाला की गाजर हलवा देखील इतका टेस्टी असू शकतो, कारण त्याला भाज्या खायचं माहीतच नव्हतं आणि त्याने मग ते तिखट लागल्यामुळे गाजर हलवा खाल्ला तर त्याच्यानंतर चव लक्षात आली, पण मम्मी पप्पा समजवत होते तेव्हा त्याने ऐकलं नाही. अँड ही हॅड ऑलवेज रिफ्यूज टू ईट इट, आणि तो सतत म्हणजे नेहमी ते हलवा वगैरे खाण्यासाठी रिफ्यूज करायचा म्हणजे नकार द्यायचा. ही लाईक्ड इट सो मच, आणि त्याला तो हलवा खूप आवडला. दॅट ही एट अप ऑल द हलवाज इन द बाउल, आणि त्याने तो वाटीतला सर्व हलवा खाऊन टाकला. द नेक्स्ट मॉर्निंग बलबीर्स मदर ओपन द फ्रीज टू टेक आउट मिल्क फॉर मेकिंग टी, आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी बलबीरची जी मम्मी आहे, मदर आहे, तिने फ्रीज उघडलं. कशासाठी फ्रीज उघडलं? टेक आउट मिल्क फॉर मेकिंग टी, फ्रीजमधलं दूध चहा बनवण्यासाठी म्हणजे चहा तयार करण्यासाठी घ्यायचं होतं म्हणून तिने फ्रीज उघडलं. शी फाउंड द बाउल ऑफ गाजर हलवा एम्प्टी, आणि मग तिला त्या ठिकाणी गाजर हलव्याची वाटी जी आहे ती एम्प्टी दिसली. कशी दिसली? एम्प्टी म्हणजे रिकामी दिसली. हू हॅज इटन द गाजर हलवा, शी आस्क्ड, गाजर हलवा कोणी खाल्ला? आय एट मम्मी, मी खाल्ला मम्मी, बलबीर सेड, कोण म्हणालं? बलबीर म्हणाला. यू हेट्स व्हेजिटेबल, डू यू नॉट, तू खाल्लास, तुला तर भाज्या आवडत नाहीत, तू तर भाज्यांचा तिरस्कार करतो, हेट करतो. डू यू नॉट, तू नाही खाऊ शकत. येस मम्मी, आय डीड हेट व्हेजिटेबल्स बट आय डोंट एनीमोर, मी भाज्यांचा तिरस्कार करतो पण आता इथून पुढे मात्र मी भाज्यांचा तिरस्कार करणार नाही. बलबीर्स मदर वॉज हॅपी, आणि मुलांनो काय आश्चर्य बघा, बलबीरची मदर देखील त्या ठिकाणी अगदी हॅपी झालेली आहे. आणि मग ती काय म्हणते? गुड बॉय, काय म्हणते? बलबीरला गुड बॉय शी सेड अँड हग्ड हिम, आणि मग ती त्याला म्हणते आणि त्याला मिठी मारून जवळ घेते. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी ही स्टोरी इंग्लिश टू मराठी समजून घेतलेली आहे. आणि या ठिकाणी ही जी स्टोरी किंवा
जे काही व्हेजिटेबल्स होत्या त्यांचा जो काही सिक्रेट प्लॅन होता तो सक्सेस झालेला आहे. आणि तुम्हाला जर ही स्टोरी इंग्लिश टू मराठी आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हॅव अ नाईस डे.